नमस्कार, मी दिवाणजी आहेर. विशेष वृत्त घेऊन तुमच्या पुढे आलो आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वालीव प्रभागातील हा पोलखोल वृत्तांत आहे. पोलखोल वृत्तांत यासाठी की वालीव प्रभागामध्ये गावमौजे वालीव सर्वे क्रमांक 84 हा राखीव भूखंड असून मागील अनेक महिन्यांपासून या ठिकाणी एक भूमाफिया एक रूमचं गाळ्यांचं बांधकाम करून महापालिकेला त्याची काही पडलेलं नाही, हे एकूण चित्र आहे. त्याचे कारण असे, वसई विरार शहर महानगरपालिकेला मी स्वतः 16 मे 2024 रोजी तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर 21 तारखेला म्हणजे 5 दिवसात महानगरपालिकेने त्याच्यावर MRTP नोटीस काढली. तिथे पंचनामा झाला. पंचनामामध्ये 4 ते 5 गाळ्यांचा किंवा रूमचा उल्लेख दाखविला. मग यानंतर काय झाले, का कारवाई केली नाही? MRTPची नोटीस काढली, सर्व काही झाले, मग पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल का नाही केला? तर हा जो भूमाफिया आहे, सर्वे क्रमांक 84 वर बांधकाम करणारा राजकुमार मोतीलाल यादव याला महानगरपालिकेने नोटीस दिली माझ्या तक्रारीनंतर. जी आपण व्हिडिओमध्ये मी दिलेली तक्रार बघत आहे, महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे, यावर आपण हे बघत आहात. या नोटिशीनंतर या पठ्ठ्याला कोणीतरी सल्ला दिला की बाबा कोर्टाचा स्टे घे, काळजी करायचं काही काम नाही. याचं कारण असं की आत्ताच आपण जी सहाय्यक आयुक्त आचोळे प्रभागावर कार्यरत असणारे मोहन संके यांची एक ऑडिओ क्लिप, जी पूर्वी ते पेहलारमध्ये असताना एकंदरीत त्या व्हिडिओवरून तेच चित्र आहे की त्या ठिकाणी कारवाई करू नये म्हणून तो भूमाफियांचा मधला एक दलाल, तो दलाल सहाय्यक आयुक्तांशी बोलतो की साहब इतना बजे आता हूँ, 2 लाख लेके आता हूँ, स्टे कितना बजे आता हूँ, आप मेरे को सांभालो वगैरे वगैरे. बांधकाम करणाराचा मध्यस्थी दलालाची ही ऑडिओ क्लिप आहे. मग या राजकुमार यादवला कुणी सहाय्यक आयुक्तांनी सल्ला दिला का? कारण माझ्या तक्रारीनंतर 16 मे 2024 तुम्ही व्हिडिओमध्ये ती तक्रार बघताय. ही तक्रार हे त्यावेळेचे बांधकाम आणि बांधकामानंतर महानगरपालिकेने काढलेली ही नोटीस, जी आपण छायाचित्रात बघत आहात. मग याला कोणी सल्ला दिला? जसं आता ऑडिओ क्लिप मध्ये सांगितलंय की मला 12 वाजेपर्यंत कोर्टची ऑर्डर दे. म्हणजे सहाय्यक आयुक्त, त्या प्रभागाचे इंजिनियर, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि वरूनच त्यांचे सर्वांना कमांड करणारे आयुक्त हे भूमाफियांना वाचवतात म्हणा की धंदा लावला यांनी. महापालिकेच्या आयुक्त ज्या पदावर जो अधिकारी बसला त्या पदाचा वापर हा बिझनेस झाला यांचा. तर या बिझनेसला कसं रोखणार? तो कोर्टामध्ये जाऊन कोर्टाच्या ऑर्डर. या राजकुमार यादवची 22 तारखेला हेरिंग आहे. हेरिंग फेब्रुवारीमध्ये याचा स्टे संपत आहे. महानगरपालिकेने कारवाई करावी आणि महानगरपालिकेचा जो विधी विभाग आहे तो काय करतो? का स्टे उठवत नाही? का यांना वाचवलं जातं? तर हा राखीव भूखंड आहे, मालकी तर सोडा. महसूल विभागाने आपली डाळ पकवायची, फॉरेस्ट विभागाने आपली डाळ पकवून घ्यायची, शिजून घ्यायची, ओघळ येईपर्यंत वरबाटायची आणि डकार देऊन मोकळा व्हायचा आणि पकडला काय अँटी करप्शननी जाळं लावून मग झाला, पुन्हा तो रोजेवर येतो. तर या जी प्रभागामध्ये, वालीव प्रभागामध्ये सर्वे क्रमांक 84 हा कोणता लाल आहे, त्याचा बाप राजकुमार मोतीलाल यादव या भूमाफियाच्या या बांधकामावर तात्काळ तोडक कारवाई करून हा भूखंड शासन जमा करावा आणि त्याच्यावर जो MRTP गुन्हा जो नोटीस दिली त्या अंतर्गत वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. सोपा कार्यक्रम आहे. मग जर इथे आजच कारवाई नाही केली तर 41 इमारतीवर 20 वर्षानंतर जे रस्त्यावर आणण्याचा प्रोग्राम केलाय, कोर्टाचा आदेशाचे पालन करतो असा नको तो नौटंकी आणून
इसका क्या हाल है? हम तो है भागत भंगार वाले आदमी कुछ मिले ना मिला पहले भंगार उठा. तर पुन्हा इथे लोक बेघर करणार का? आणि म्हणून वेळीच्या ठिकाणी या भूखंडावर कारवाई करून भूखंड शासनाचा असेल तर शासनाने घ्यावा, महापालिकेने भूखंड जपण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.